गुड मॉर्निंग, शुभप्रभात सर्वांना. आरवी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता सकाळ झालेली आहे. मंडळी बघा, आरवीचा डबा भरलेला आहे. आरवीला तिखट पाहिजे होतं म्हणून तिखट भाजी दिलेली आहे. तसे आपले पोहे तयार झालेले आहेत. इथे शेंगदाणे घालायचे नाही आहेत. लहान मुलांच्या टिफिनला मी शेंगदाणे नाही घालत आहे. बघा, भैया पण माझ्यासोबत येत आहे. आरवीला आम्ही सोडायला स्कूलला चाललेलो आहे. आरवी पुढे जाऊन बसलेली आहे. अरे ते काय आहे ठेवलंय? पडली म्हणजे पडल्यावर काय करायचं? काय घेतलंय बघू. नको नको, खाली उतर खाली उतर. पडलं म्हणजे बघा, आरवी आमची कशावर उभारलेली आहे. उधर खाली. मंडळी तर बघा, दुपार झालेली आहे. कडक ऊन पडलेलं आहे. काय करायला आरवी आता? बघा, आरवी स्कूलनं आलेले आहे. तर स्कूलचा युनिफॉर्म काढलेला आहे आणि आता परत शूज. आता कशाला घालते आरवी? झालं की आता स्कूल वगैरे. बस की आता घाल. नको बस, नको नको घाल. बस बरं, घाल घाल. बघा, आरवी तयार झालेली आहे. स्कूलला जाणार आहे आता. तर आरवी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आरवी रडलेली आहे थोडीशी आणि डोळं पुसा. पुसलं. डोळ्यातून काय आलं का? डोळ्यातून काय आलं? बघा, आज दुपारच्या जेवणाला वांग आहे. आय थिंक वांग भाजणं चालू आहे प्रियाचं. दुपारचं जेवण माझं असं आहे. तर चपाती आहे, ही कोणती तरी भाजी आहे आणि इथं वांग्याचं भरीत आहे मला वाटतं, आणि जी आहे ती मटकी आहे. तर असं आमचं दुपारचं जेवण आहे. या मंडळी जेवायला सर्वांनी. संध्याकाळचं इव्हिनिंगचं वातावरण आहे. बघा, आरवीचे केस खूप वाढलेले. तर केस कापताना मी व्हिडिओ केलेला, तर तुम्हाला पण दाखव म्हणलं की. तर बघा, एवढे केस तिचे वाढलेले. तर जास्त केस मला नाहीत आवडत, त्याच्यामुळे आम्ही फटाफट कापून घेतलेत. तर बघा, केस कापून लगेच आलेलो आहे आम्ही आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला चाललेलो आहे. तर आरवी बाया बघा लगेच आवरून चाललेले आहेत. तर बघा, अंधार झालेला आहे तरी पण पळायला आलेला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याला जायचं आहे. तर तो भरपूर ओरडत होता की जाऊया पप्पा जाऊया पप्पा. तर बघा, फायनली आम्ही आलेलो आहे इथं. तर आरवी बाया बघा, डेकोरेशन जिथं केलंय, फुगं जिथं असतात तिथं दोघांचे डान्स चालू आहेत. तर बघूया आपला भैया नाचतोय का. तर गाणं बिणं लावलेलं आहे, तर नाचायला लागलेले आहेत. तर भैया बघा फक्त बघायला आलेला आहे. तर त्याला नाच म्हणल्यानंतर तो नाचतच नाही आहे. तर जेव्हा नको नाचू म्हणल्यानंतर तेव्हा नाचतोय. तर बघा, तर तो नाचायला लागला आहे बघा, थोडा थोडा नाचतोय. तर बघा तेव्हा कसा नाचतोय, त्याची स्टाईलच आहे. पाय आपटायचा, एकच पाय आपटतोय आणि हात त्याला वर कर म्हणलं तरी हात वर करत नाही आहे. तर आता बघा, तिकडे एक दुसरा मुलगा आलेला आहे. तर तो पण नाचत आलेला आणि आता तो मुलगा जे आहे तो नाचायला लागल्यामुळं आता भैया आमचा नाचतोय का बघूया. तर आरवी बघा एकदम खुश आहे बघा, आता नाचायला आला भैया. तर भैयाचं आमच्या असं आहे, त्याच्या मनात आलं तर नाचतोय, नाही आलं तर त्या नाचतच असते. आरवी बघा नाचायला आलेले आहे. कोण ना कोण तर त्याला मित्र येते, सापडतातच भैयाला. तर त्या बघा, अजून दुसरा एका जण आला बघा. आता तो पण नाचत आलाय, नाचायला आलाय, पडला बघा तो. तर भैया आता त्याच्याकडेच बघत बसलेला आहे. तर भैया बऱ्यापैकी आमचा एन्जॉय करतो, म्हणजे त्याला नवीन ओळख वगैरे असं काय लागत नाही आहे. आरवीला कसं लवकर मॅच होत नाही आहे, पण भैया आमचा कोणीही नवीन आला मित्र वगैरे इकडं त्याच्यामध्ये जातो, खेळतो. त्याला थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं तर तो कनेक्ट होऊन जातो त्याच्यामध्ये. वांग्याची आमटी आहे, ते लसूण छान भाजलेला आहे. त्यानंतर चटणी टाकलेली आहे इथे घरगुती. त्यासाठी आपले काश्मीर लाल मिरची पावडर वापर केलेला आहे. अंदाजे टाकलेले आहे मी. 1 चमचा कूट वापरलेला आहे ते मी. कुटामध्ये छान असा मसाला, अगदी थोडंसंच पाणी टाकून आपण उकळी घेऊन घ्यायचे आहे ते.
मंडळी बघा, आज आहे वांग्याची आमटी. तर आता आम्ही खाणार आहे आणि आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.